नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. बिग बॉसने निकीला खूप झापलेला आहे. तिला कन्फेशन रूम मध्ये घेऊन आणि तिच्या बाकीच्या जोडीदारांना त्यांना खूप झापलेलं आहे आणि वॉर्निंग दिलेली आहे. तर झालं काय असं मित्रांनो, निक्कीनी अगोदरही कपडे वगैरे फेकणे, वस्तू फेकणे हे तर केलंच होतं, पण त्या दिवशी म्हणजे काल बेबीचं टास्क होतं. त्या बेबी टास्क मध्ये त्यांनी अक्षरशः जे लंगोट आणले होते त्या मुलांना घालायला, ते त्यांनी लंगोट पूर्ण फाडून टाकले. बिग बॉसने जे फूड पाठवलं होतं ते फूड सुद्धा यांनी पूर्ण वेस्ट केलं. म्हणजे त्यांनी कुठलाही कशाचाही विचार केला नाही की आम्ही ते आता असं केल्यामुळं तिला लोक वोटिंग करतील, लोक डोक्यावर घेतील. परंतु तिचं हे चुकीचा समज आहे. या ठिकाणी लोकांना त्याचा खूप राग आलेला आहे. आणि आता मात्र लोकांना एक वाटतंय की हा बिग बॉस होस्टिंगला जर मांजरेकर सर असते तर या निक्कीला, जान्हवी किल्लेकरला घराच्या बाहेर हाकललं असतं. तुम्ही अगोदरचे 4 सीझन जर पाहिले असतील मांजरेकर सरांचे, लोकांना आता असं वाटायला लागलंय की मांजरेकर सरच पाहिजे होते हा बिग बॉस होस्टिंगला. कारण रितेश हे खूप मोठे ऍक्टर तर आहेच, पण त्यांना ही लोक भीत नाहीयेत. रितेश हे वेगळ्या पद्धतीने त्यांना हँडल करतायत याच्यामध्ये असं दिसतंय, असं लोकांचं मत आहे. असं कमेंटमध्ये लोक म्हणतायत की आता मात्र मांजरेकर सर पाहिजे होते, मांजरेकर सर असते तर ही लोक एवढी डोक्यावर बसली नसती, ही व्यवस्थित लाईन मध्येच बिग बॉसचा गेम त्या पद्धतीने खेळली गेली असती. तर या ठिकाणी त्यामुळे बिग बॉसने यांना झापलेलं आहे. आता पाहूया ही लोक काय जागेवर येतात काय. मला तर काय वाटत नाही यांचं काही खरं, पण या आठवड्यात निक्कीचं काही खरं नाही एवढं मात्र निश्चित आहे. मांजरेकर सरांबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये प्लीज टाका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.